हॅलो फ्रेंड्स, प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेक्चर सिरीजमध्ये थोडासा खंड पडला होता. हा तब्येतीच्या अस्वस्थ्यामुळे झालेलं होतं, परंतु या ठिकाणी आजपासून आपण पुन्हा या ठिकाणी आपली सिरीज ही कंटिन्यू करणार आहोत. जशी की शैक्षणिक चालू घडामोडी असतील, क्रीडा चालू घडामोडी असतील किंवा शिक्षक पात्रता परीक्षा, तसेच केंद्रप्रमुख परीक्षा किंवा इतर स्पर्धा परीक्षां रिलेटेड ज्या काही घडामोडी असतील किंवा जे काही लेक्चर्स असतील त्या सिरीज वाईज आपल्या या ठिकाणी कंटिन्यू होणार आहेत. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शैक्षणिक चालू घडामोडी भाग 4 हा बघणार आहोत. यापूर्वीचे भाग आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत. करंट प्लेलिस्टमध्ये किंवा KP प्लेलिस्टमध्ये किंवा टेट प्लेलिस्टमध्ये आपल्याला ते सर्व पाहायला मिळतील. आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जे जुने असतील त्यांनी चॅनल इतरांना शेअर देखील करा. ठीक आहे, आणि आपल्या कमेंट्समुळे आमचं मोटिवेशन वाढेल याची नक्कीच तुम्ही खात्री बाळगून आपल्याला हा सिरीज सेक्शन पुढे तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी पुढे घेऊन जायचं आहे. ठीक आहे, तर आपल्या या सर्व गोष्टी आता बाजूला ठेवूया. वही आणि पेन घेऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. प्रत्येक प्रश्नामधून आपल्याला इतर प्रश्नांची सुद्धा माहिती आजच्या लेक्चर्समधून होणार आहे. फक्त 15 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेणार आहोत, परंतु नियर अबाउट तुमचे जवळपास 30 क्वेश्चन्सची तयारी यामधून होणार आहे. ठीक आहे, तर पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. शाश्वत विकास अहवालानुसार 2025मध्ये भारताचे कितवे स्थान आहे? तर शाश्वत विकास अहवालानुसार भारताचे 167 देशांपैकी 99वे स्थान आहे. 167 देशांच्या लाईनीमध्ये 99वा देश आपला भारत देश ठरलेला आहे. आणि हा शाश्वत विकास अहवाल म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतात. ही 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट्स गोलची जी ठरवून दिलेली ध्येय आहेत, ही ध्येय 2030पर्यंत पूर्ण करणे त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आता यामध्ये एकूण टार्गेट्स किती आहेत असं जर बघितलं तर यामध्ये 169 लक्ष्य आहेत आणि त्या ठिकाणी डायरेक्टिव्ज म्हणजेच एक प्रकारे निर्देशक जे आहेत त्या ठिकाणी ते 304 आहेत. ओके, म्हणजे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी आणि 2030पर्यंत ते पूर्ण करायचे आहे. ठीक आहे, तर आता शैक्षणिक चालू घडामोडीशी याचा काय संबंध आहे? तर मित्रांनो, या 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत, शाश्वत विकास ध्येय जे आहेत, यामध्ये शिक्षणाचं एक दर्जेदार शिक्षण देण्यासाठीचं एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे 4 नंबरचं आहे. आणि यामध्ये भारत देशाला 99 आउट ऑफ 167 देश असं जरी आपण म्हटलं तरी चालेल. त्यामध्ये लक्षात ठेवा, पॉईंट नोट करून घ्या. आणि सर्वात फर्स्ट रँकवर जर असेल तर ते आहे फिनलँड, दुसरं आहे स्वीडन आणि तिसरं आहे डेन्मार्क. ओके, तर हे लक्षात घ्या, पॉईंट नोट करून घ्या. पुढे सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. 2025मध्ये किती गड किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे? तर इतिहासाच्या दृष्टीने हा अतिशय प्रश्न महत्त्वाचा आहे. तसेच पर्यावरणिक अभ्यासामध्ये जागतिक वारसा हे जे असतं हे आपल्या भारतामध्ये आत्तापर्यंत किती आलेले आहेत किंवा आता 2025मध्ये किती गड किल्ल्यांचा समावेश यामध्ये झालेला आहे हे आपल्याला माहीत हवं. तर यामध्ये 12 गड किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे. आणि भारतामधील आत्तापर्यंतची जी ठिकाणं जर बघितली आपण तर यामध्ये जवळपास 44 जागतिक वारसा स्थळे आलेली आहेत. तर हे पॉईंट नोट करून घ्या. आता या 12 किल्ल्यांची नावं तर तुम्हाला विचारली जाणार नाहीत, परंतु एक माहितीस्तव मी तुम्हाला सांगतो की ही 12 किल्ले कुठली कुठली आहेत आणि अद्यापपर्यंत त्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता. तर पहा, रायगड आहे, शिवनेरी आहे, लोहगड, साल्हेर, पुन्हा नंतर खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जंजी. जंजी म्हणजेच तामिळनाडू. ओके, तर हे 12 किल्ल्यांचा समावेश 2025मध्ये जागतिक वारसा यादीत करण्यात आलेला आहे. प्रश्न तिसरा घेऊया. UK स्थित QS सायमन्सद्वारे प्रकाशित 2026 रँकिंग अहवालात भारतातील कोणती संस्था अव्वल संस्था म्हणून गणली गेलेली आहे? तर UK स्थित QS सायमन्सद्वारे खालील पर्यायामध्ये नंबर 1ची जी संस्था आलेली आहे ती आहे IIT दिल्ली. आता IIT दिल्ली हे त्याचं उत्तर आहे सर्वात फर्स्ट रँकवरती, परंतु त्यामध्ये इंडियामधल्या 5 संस्था आलेल्या आहेत. त्यामध्ये IIT बॉम्बे आहे, IIT मद्रास देखील आहे,
आय खरगपूर आहे, IIT खरगपूर आहे, IIT बँगलोरसुद्धा आहे. परंतु फर्स्ट रँकवर जर म्हटली आपण तर ती US स्थित QS सायमंड्सद्वारे प्रकाशित. ठीक आहे, कारण हे प्रकाशन किंवा अहवाल जे असतात ना, हे वेगवेगळ्या संस्थांद्वारे किंवा वेगवेगळ्या सिस्टीमद्वारे त्या ठिकाणी पब्लिश केलेली असतात, त्यांनी ठरवलेली असतात. ते आपण थोडक्यात लक्षात घ्यायची आहेत. त्यामध्ये त्याचं उत्तर आहे IIT दिल्ली. ठीक आहे. पुढे आहे, भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते आहे? तर संपूर्ण साक्षर राज्य, डिजिटल राज्य, ओके, या सगळ्या गोष्टींतील शब्द व्यवस्थित पहा परीक्षेमध्ये. कारण भारतातील पहिलं संपूर्ण साक्षर राज्य म्हटलं तर हे मिझोरम या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकू. आता त्यानंतर डिजिटल साक्षर राज्य म्हटलं तर त्या ठिकाणी केरळ असं त्या ठिकाणी आहे. ओके, तर आता संपूर्ण साक्षर राज्य म्हटलं की मिझोरम असं त्या ठिकाणी आहे, आणि डिजिटल साक्षर राज्य म्हटलं की त्या ठिकाणी केरळ हे आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणूया. कारण आता जनगणना 2021 नुसार तर 21 तर ती झालेलीच नाही आहे. मग जनगणना जी होणारी आहे त्यामध्ये नंतर या आकडेवारी सगळ्या बाहेर पडत असतात. परंतु काही ज्या संस्था असतात किंवा काही अहवाल जारी करणारे असतात किंवा ते इंडियाचे सर्वोच्च अव्वल संस्था असतात, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जे आउटलेट्स आपल्याला निघतात त्यामध्ये या गोष्टी आपल्याला माहीत होत असतात. तर विद्यार्थ्यांचे, पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे कोचिंग सेंटरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली गेलेली आहे? तर मित्रांनो, के कस्तुरीरंगन ही एक समिती स्थापन केली जाऊ शकणार नाही, कारण हे आपल्या NEP 2020चे अध्यक्ष म्हणून होते, बरोबर. आता ते नाहीत आपल्यामध्ये. पुढे बानू मुश्ताक हे पर्याय विनीत जोशी आणि दीपा भास्ती. तर तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की CBSEचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं एक समिती सुरू केली आहे, आणि ही विनीत जोशी समिती म्हणून आहे. आणि हे विनीत जोशी जे आहेत हे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचे अध्यक्ष आहेत, आणि विद्यार्थ्यांचे कोचिंग सेंटरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे. ठीक आहे. तर आता बानू मुश्ताक यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर हृदयदीप नावाचं एक पुस्तक होतं, त्याचा अनुवाद दीपा भास्ती यांनी हार्ट लॅम्प म्हणून केला, आणि 2025चा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार जो आहे हा यांना प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. बानू मुश्ताक आणि दीपा भास्ती हे 2 नाव त्याच्या संबंधित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने आपले पहिले योग धोरण जाहीर केलेले आहे? आता योग दिन आपण आपल्या भारताने सर्व जगाला दिलेला आहे. 21 जून हा दिवस आपण योग दिन म्हणून साजरा करत असतो. ओके, आणि उत्तराखंड हे असं पहिलं राज्य आहे की त्यांनी आपलं पहिलं योग धोरण त्या ठिकाणी जाहीर केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? आता हे आयुष विद्यापीठ आहे, त्यामुळे लक्षात घ्या हे भारताच्या प्राचीन आरोग्य परंपरा जी होती आणि मूल्य होती यांचं जतन करण्याचं एक आधुनिक केंद्र म्हणून गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ याला मानलं जातं, आणि हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढे साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025चा कोणाला मिळाला? तर साहित्य अकादमी यातर्फे बाल साहित्य पुरस्कार असेल किंवा त्यामध्ये बालकवी असेल, ठीक आहे, तर या सगळ्या कादंबरी असतील किंवा कविता संग्रह असतील यांना हा पुरस्कार दिला जात असतो. तर बालसाहित्य पुरस्कारामध्ये सुरेश सावंत हे नांदेडचे आहेत, यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचा जो कविता संग्रह आहे, बालकविता संग्रह, 2025ला त्यांना साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. मी वारंवार ट्रेस करतोय बरं का, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 2025चा आभाळ माया. ओके. पुढे नंतर संगीता बर्वे, एकनाथ आव्हाड आणि भारत सासने हे यापूर्वीच्या लाईनमध्ये बालसाहित्य पुरस्कार पटकविणारे हे विजेते ठरलेले आहेत. तर त्यामध्ये बघा 2025चा सुरेश सावंत आहे, 2024चा जर आपण त्या ठिकाणी विचारात घेतला तर तो 2024चा भारत सासने आहेत. त्यांची कादंबरी आहे समशेर व भूत बंगला. ठीक आहे, लक्षात ठेवा, समशेर व भूत बंगला. पुढे नंतर 2023मध्ये एकनाथ आव्हाड यांना हा पुरस्कार बालसाहित्य पुरस्कार मिळालेला आहे साहित्य अकादमीचा. बालकविता संग्रह आहे त्यांचा छंद देई आनंद. ठीक आहे, नावसुद्धा लक्षात ठेवा. कधी कधी आपल्याला कविता संग्रहाचं नाव दिलं जाऊ शकतं आणि यांचे
लेखक कोण आहेत, कवी कोण आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं एकनाथ आव्हाड यांचा 2023मध्ये छंद देई आनंद यासाठी बालसाहित्य पुरस्कार मिळालेला आहे आणि संगीता बर्वे यांना 2022चा पियूची वही या कादंबरीसाठी मिळालेला आहे. ठीक आहे, तर 2022 आणि 24 ह्या कादंबरीसाठी आहे आणि 23 आणि 25चा हा बालकविता संग्रहासाठी आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण पुढचा प्रश्न. युनायटेड नेशनने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर US ने या ठिकाणी 2025 हे जे वर्ष आहे हे क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे, हे लक्षात राहू द्या. राष्ट्रीय क्वांटम मिशन 2023मध्ये याला मंजुरी मिळालेली होती आपल्या देशामध्ये. ओके, आता पुढे महाज्ञानदीप म्हणजेच बघा प्रश्न पुढचा. महाज्ञानदीप देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल कोणत्या राज्यात सुरू झालेले आहे? त्यामध्ये महाराष्ट्र या राज्यामध्ये हे सुरू झालेलं आहे, पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल. ओके, तर यामध्ये 1000 प्राध्यापकांना घडवण्याचा संकल्प या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याचं नाव संबंधित म्हणजेच महाराष्ट्र महाज्ञानदीप म्हटलं की त्या ठिकाणी आपल्या राज्यातील हे डिजिटल शिक्षण पोर्टल. ओके, आता पुढे मध्य प्रदेश म्हणून एक ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला होता, त्यांचा सुद्धा एक जाता जाता कार्यक्रम आपण पाहूया. तेजस्वी नावाचा एक कार्यक्रम मध्य प्रदेशने सुरू केलेला आहे आणि हा एक प्रकारे स्किलफुल बिझनेसमन किंवा उद्योजक असतील त्यांना त्यांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढवून उद्योगाला उभारी देण्यासाठी मध्य प्रदेशने तेजस्वी कार्यक्रम हा सुरू केलेला आहे. पुढे 11 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. तुम्हाला माहिती आहे 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. ठीक आहे, तर असा एखादा दिनसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो जो की शिक्षणाशी संबंधित असेल. ओके, आता पुढे प्रश्न 12वा आहे. यामधील अयोग्य विधान ओळखायचे आपल्याला. 4 विधानं दिलेली आहेत. उल्हास केंद्र सरकारचा उपक्रम आहे. उल्हास म्हणजेच अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी असा आहे आणि हा नवभारत साक्षरता कार्यक्रम म्हणून ओळखला जातो आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांद्वारे जे असाक्षर लोक आहेत त्यांना साक्षर करण्याचं काम हे केलं जाणार आहे. तर यातील अयोग्य विधान कुठलं आहे? तर यातील अयोग्य विधान जे आहे, आता विद्यार्थीद्वारे म्हणजेच शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याद्वारे हे नाही, तर गावातील कुठला तरी एक विद्यार्थी एक स्वयंसेवक म्हणून त्या ठिकाणी या कामामध्ये पूर्णतः साक्षर करण्याचं काम हे करणार आहे. त्यामुळं असे स्वयंसेवक हे त्या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा शालेय शिक्षण समिती यांच्यातर्फे निवडून त्या ठिकाणी हे कार्य पूर्ण करणार आहे. तर उल्हासबद्दल त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. नवभारत साक्षरता कार्यक्रम हा केंद्र सरकारचा आहे हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. गणितासाठी देण्यात येणारा आबेल 2025चा पुरस्कार कोणाला मिळाला? आता हा जो आबेल पुरस्कार आहे हा गणितामधला नोबेल म्हणून लक्षात ठेवू शकता तुम्ही आणि याचं उत्तर आहे मसाकी काशिवारा. ओके, मसाकी काशिवारा हे आहेत. आता यामध्ये इतर पर्यायसुद्धा तुम्हाला मी दिलेले आहेत, हे माहितीस्तव तुम्हाला माहिती घेण्यासाठी आहेत. श्रीनिवास कुलकर्णी यांना शॉ पुरस्कार मिळालेला आहे आणि हा शॉ पुरस्कार 2024 त्यांना मिळाला आहे. हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे शॉ पुरस्कार असा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, तर ते आहे खगोलशास्त्र. ओके, आणि आलोक शुक्ला यांना ग्रीन नोबेल प्राईज मिळालेला आहे. गोल्डमन इन्व्हायरमेंट प्राईज 2024 म्हणून त्यांना लक्षात घ्यायचं आहे आपण. ग्रीन नोबेल प्राईज, पुन्हा नंतर मॅथ नोबेल प्राईज म्हणून आबेल हे आपण लक्षात घेतलं. ठीक आहे, तर हे तुम्ही पॉईंट नोट करून घ्या. प्रश्न आपल्या पर्यावरणाशी किंवा गणिताशी संबंधित आहे. तसेच खगोलशास्त्राशी संबंधित असलेला पुरस्कार कोणता आपण पाहिला? शॉ पुरस्कार. ओके, पुढचा प्रश्न आहे. PM श्री योजनेबाबत अयोग्य विधान ओळखा. आता आपण वारंवार पाहतो की PM श्री शाळा, PM श्री स्कूल. ओके, तर हे नेमकं PM श्री स्कूल काय असतं हे थोडक्यात त्या ठिकाणी विधानामध्ये दिलेलं आहे. अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी ही योजना सुरू झाली.
PM स्कूल फॉर रायझिंग इंडिया हा लॉंग नेम त्यात लॉंग फॉर्म आहे. PM स्कूल फॉर रायझिंग इंडिया. ओके, म्हणजे PM श्रीचं शेवटचं RI जे आहे हे रायझिंग इंडिया अशा पद्धतीने लक्षात ठेवा. 2020चे NEP धोरणात 14,500 शाळांचा सर्वांगीण सुधार व विकास करण्याचा उद्देश PM श्री योजनेचा आहे. तर अयोग्य विधान तुम्हाला लगेच लक्षात आलंच असेल. हे राज्य पुरस्कृत आहे. हे राज्य पुरस्कृत नाही तर हे केंद्र पुरस्कृत आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण हे लक्षात घ्या. PM श्री योजना किंवा PM श्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया हे आपण लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले AI डेटा सेंटर पार्क कोठे होणार आहे? तर हा प्रश्न आपला यापूर्वीच्या पार्टमध्ये सुद्धा झालेला आहे असं वाटतंय मला. भारतातील पहिले AI डेटा सेंटर पार्क हे छत्तीसगड या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, आपण 15 क्वेश्चन्स या ठिकाणी बघितलेले आहेत. जास्त व्हिडिओ लेंदी होता कामा नये, कारण आपण सर्व या ठिकाणी जास्त वेळ एकत्र न बसता काही विश्रांतीसाठी एक 15-20 मिनिटे किंवा 10-15 मिनिटे या ठिकाणी काढून आपण व्हिडिओ हा पाहू शकतो, ज्ञानात भर घालू शकतो. आय थिंक तुम्हाला या ठिकाणी या 15 क्वेश्चन्समधून इन बिटवीन तुमचे जवळपास नियर अबाउट 20 to 25 क्वेश्चन्स या ठिकाणी तयार झालेले असतील. तर रिव्हिजनसाठी तुमच्यासाठी एक क्वेश्चन या ठिकाणी जाता जाता देणार आहे. तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं मेन्शन करायचं आहे, आन्सर उत्तर द्यायचं आहे. जो कोणी त्या ठिकाणी आन्सर देणार आहे ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं नावासहित आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत. ठीक आहे. तर एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2025मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणून कोणत्या संस्थेला भारतातील सर्वोत्कृष्ट मानांकन देण्यात आलेले आहे? तर पर्याय त्या ठिकाणी आहे मुंबई, बँगलोर, मद्रास आणि दिल्ली. तर याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे IIS असं आपण त्या ठिकाणी लक्षात घेत असतो. ठीक आहे. तर हे कोणी केलेलं आहे? तर एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग, आशिया खंडातील युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 नुसार यामधील इंडियन इन्स्टिट्यूट सायन्स. ओके, तर कुठलं आहे ते नक्कीच मेन्शन करा. शैक्षणिक घडामोडीसाठी आपल्याला राष्ट्रीय, प्रादेशिक, जागतिक सुद्धा एखादा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, परंतु जास्तीत जास्त राष्ट्रीय आणि प्रादेशिक हे प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि त्यामध्ये GR कंटेंट बेसवर सुद्धा प्रश्न काही विचारले जातील. ते व्यवस्थापन या भागामध्ये येतात. तर आपण केंद्रप्रमुख असेल किंवा टेट असेल या प्लेलिस्ट ज्या केलेल्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसणार आहेत. त्या तुम्ही प्लेलिस्ट जॉईन करून त्या संबंधित जेवढे काही टॉपिक आहेत तेवढे टॉपिक तुमच्या अभ्यासामध्ये रिव्हिजन करता नक्कीच त्या ठिकाणी वापरा. आणि आपल्या चॅनलकडून तुम्हाला येणाऱ्या आगामी काळाच्या भरपूर हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर द युअर एक्झाम. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. तर आपण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन मात्र ऑन करायला विसरू नका, कारण बरेच जणांचं मेल आलेला आहे की आम्हाला तुमचे व्हिडिओ अपडेट नोटिफिकेशनमध्ये दिसत नाही. तर नोटिफिकेशनमध्ये ऑलवरती ऑन करा, म्हणजे तुम्हाला इनबॉक्समध्ये यूट्यूबच्या लगेचच व्हिडिओ पब्लिक झाल्यावरती तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.